अनिल देशमुख साहेब यांना सातत्याने गुन्हेगार ठरवण्याचे प्रयत्न राजकीय स्वरूपाचे होताना आपण पाहिलेले आहे। त्यांचा काही गुन्हा तशा पद्धतीचा नसताना त्यांना आवश्यक नसलेल्या कलमांच्या अंतर्गत अटक करून कारागृहात सुद्धा ठेवण्यात आलं होतं आणि कारागृहात सुद्धा त्यांच्या हालअपेष्टा होतील अशा पद्धतीने यंत्रणा राबवण्यात आली होती, याच्याबद्दल त्यांनीच जाहीरपणे सांगितलेलं आहे। या पार्श्वभूमीवर चांदीवाल आयोगाचा अहवाल अत्यंत महत्वाचा आहे। जी कमिटी ते सरकारमध्ये असतानाच अस्तित्वात आली होती आणि त्यांनी नैतिकतेचा विषय म्हणून स्वतः विरुद्धची चौकशी असल्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा दिलेला होता। त्यानंतर आपण पाहिलं की चांदीवाल आयोगाचा अहवाल सादर झाला तेव्हा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होते, परंतु तेव्हाच एक राजकीय उलथापालथ महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घडून आली आणि सरकार पाडण्याचे असंविधानिक प्रयोग सगळे यशस्वी झाले। या सगळ्या कालावधीमध्ये तो अहवाल चर्चेत नव्हता आणि तो आपोआपच मांडण्यात आला नाही। त्यानंतर नवीन सरकार आलं। साधारणतः जेव्हा अशा प्रकारे सरकारने गठीत केलेली चौकशी समिती असते आणि त्याचा अहवाल सादर करण्यात येतो तेव्हा नियमानुसार तो विधानसभेच्या पटलावर ठेवला पाहिजे चर्चेसाठी आणि त्याच्यावर एक ऍक्शन टेकन रिपोर्ट म्हणजे सरकारने त्याच्यावर कृती काय केली याचा एक अहवाल तयार केला पाहिजे अशी कायदेशीर आवश्यकता आहे। पण आपण पाहिलं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर काही विधानसभेचे अधिवेशन झाले, परंतु तरी त्यांनी चांदीवाल अहवाल टेबल केला नाही, त्याच्यावर चर्चा घडून आणली नाही, तो जनतेपर्यंत आला नाही आणि त्याच वेळेस मात्र अनिल देशमुख यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप अजूनही करण्यात येतात, जणू काही ते दोषी आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न होतो आणि त्यामुळे आम्ही एक कायदेशीर नोटीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री पद सांभाळणारे देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे चीफ सेक्रेटरी यांना पाठवलेली आहे। त्याच्यामध्ये महत्वाची मागणी हीच आहे की चांदीवाल अहवाल जो आहे तो लोकांसमोर एकतर ठेवला पाहिजे आणि तो जाहीरपणे पब्लिश केला पाहिजे। ही नोटीस मिळाल्यापासून 7 दिवसात त्यांनी जस्टिस चांदीवाल यांचा अहवाल समोर आणला पाहिजे। जर अनिल देशमुख साहेबांबद्दल त्यांना बोलायचं असेल, दोषी आहे असं सांगायचं असेल तर चांदीवाल आयोगाच्या कोणत्या पानावर असं म्हटलेलं आहे की अनिल देशमुख हे दोषी आहेत ज्या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर आरोप झाले होते हे तरी त्यांनी सांगावं। दुसरी गोष्ट महत्वाची आपण सांगितली आहे की महत्वाच्या पदांवर बसलेले लोक, बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते सातत्याने म्हणताना आपण पाहिलेलं आहे माध्यमांसमोर की अनिल देशमुख यांनी नार्को टेस्ट दिली पाहिजे आणि त्याच्या संदर्भातले इतर व्यक्ती हे नार्को टेस्ट देण्यासाठी तयार आहेत, मग अनिल देशमुखांनी सुद्धा दिली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। ही मागणी अत्यंत अशिक्षित आणि अडाणी प्रकारची आहे, कारण की कायद्याच्या संदर्भात विचार केला तर नार्को टेस्ट मधून जे काही येते त्याला पुरावा म्हणून मान्यता नाही आणि नार्को टेस्ट ही अशा प्रकारे करता येत नाही, राजकारणाचा तो भाग नसला पाहिजे। हे सुद्धा जर एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला समजत नसेल तर जनतेचं कायदेविषयक प्रशिक्षण करण्याची जबाबदारी असलेले लोक चुकीच्या पद्धतीने बोलत आहेत कायद्याबद्दल आणि प्रक्रियेबद्दल, असं सुद्धा आम्ही विषय याच्यामध्ये घेतलेला आहे। तर चांदीवाल आयोगाचा अहवाल हा त्वरित लोकांसमोर आणला पाहिजे अशी मागणी करण्यासाठी नोटीस आम्ही दिलेली आहे आणि जर या नोटीसवर पुढच्या 10 दिवसात काही कार्यवाही झाली नाही तर अर्थातच न्यायालयामध्ये जाऊन न्यायालयात बंद लिफाफ्यामध्ये तो अहवाल सादर करावा अशी सुद्धा मागणी करणारी याचिका आम्ही करण्याचा विचार करीत आहोत। आता पुढील सगळी माहिती ही माननीय अनिल देशमुख साहेब देतील।
चालू करायचं. असं आहे की मी महाराष्ट्राचा गृहमंत्री असताना माझ्यावर जेव्हा आरोप झाला त्याच दिवशी मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं की माझ्यावर जे आरोप झाले त्याची सखोल चौकशी करावी आणि त्याची चौकशी करून जनतेसमोर सत्य आणावे. त्यामुळे त्या पद्धतीचं मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं. उद्धवजी ठाकरे तेव्हा मुख्यमंत्री होते. त्यांनी हायकोर्टचे रिटायर्ड जस्टिस चांदीवाल साहेब यांच्या माध्यमातून चौकशी आयोग स्थापन केला. या आयोगाने 11 महिने चौकशी केली. 11 महिने चौकशी करून अनेकांचे त्यांनी स्टेटमेंट घेतले, अनेक कागदपत्र त्यांच्याजवळ सादर झाली आणि सर्व स्टेटमेंट वगैरे सर्व घेतल्यानंतर 11 महिन्याच्या नंतर जस्टिस चांदीवाल साहेबांनी 1400 पानाचा अहवाल राज्य शासनाकडे जवळजवळ 3 वर्षापूर्वी दिला. पण 3 वर्षापूर्वी अहवाल राज्य शासनाकडे देऊन सुद्धा हा अहवाल राज्य शासनाने अजून जनतेसमोर आणला नाही. माझ्यावर आरोप झाले, माझी चौकशी 11 महिने झाली. माझी स्वतःची मागणी आहे की हा अहवाल महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला पाहिजे. मी वारंवार देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं, एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं. या दोघांनी या पत्रावरची दखल न घेतली. मी शेवटी राज्यपालांना पत्र लिहिलं, पण कोणत्याही माझ्या पत्राची दखल न घेता हा 3 वर्षापासून जो समोर आणला नाही. माझ्यावर आरोप झाले, माझी चौकशी 11 महिने झाली. माझी स्वतःची मागणी आहे की हा अहवाल महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला पाहिजे. मी वारंवार देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं, एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं. या दोघांनी या पत्रावरची दखल न घेतली. मी शेवटी राज्यपालांना पत्र लिहिलं, पण कोणत्याही माझ्या पत्राची दखल न घेता हा 3 वर्षापासून जो राज्य शासनाकडे अहवाल पेंडिंग आहे, पडलेला आहे, तो जनतेसमोर आणावा, जेणेकरून जनतेला कळेल की माझ्यावर जे आरोप झाले होते त्याच्यात काय सत्यता आहे. हा जेव्हा अहवाल देण्यात आला होता त्यावेळेस राज्य शासनातर्फे जी माहिती वर्तमानपत्राला देण्यात आली होती त्याची कटिंग सुद्धा मी ते जोडल्या. त्यामध्ये सुद्धा म्हटलं होतं की चांदीवाल आयोगाने संपूर्ण अहवालाची सखोल चौकशी केल्यानंतर, संपूर्ण तपासणी केल्यानंतर, 11 महिने अनेक स्टेटमेंट घेतल्यानंतर, सर्व कागदपत्र पाहिल्यानंतर त्यांनी अनिल देशमुखांना क्लीन चिट दिली असं सर्व वर्तमानपत्रामध्ये मी वाचलं होता. त्याच्यामुळे हा 1400 पानाचा अहवाल कोणाकोणाचे स्टेटमेंट्स आहे, काय आहे, त्या सर्व गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजे. या दृष्टीनं आता मी केलेले सर्व प्रयत्न, मला कुठे यश आलं नाही. देवेंद्र फडणवीसनी अहवाल जाहीर केला नाही, एकनाथजींनी नाही, राज्यपालांना सुद्धा लिहिलं. त्याच्यामुळे आता आमचे सहकारी, आमचे मित्र असीम सरोदे साहेबांना, ऍडव्होकेट असीम सरोदे साहेबांना विनंती केली की आता शेवटला पर्याय म्हणून आपण कोर्टामध्ये जाऊ आणि कोर्टामध्ये जाऊन कोर्टाला सांगू की हा 3 वर्षापासून अहवाल राज्य शासनाकडे पडलाय, तो त्यांनी जनतेसमोर आणावा. त्याच्यामुळे नोटीस, कायदेशीर नोटीस आज ऍडव्होकेट असीम सरोदे यांच्या माध्यमातून आम्ही राज्य शासनाला दिली आहे, देवेंद्र फडणवीसला दिली आहे गृहमंत्री म्हणून, कारण की त्यांच्याच खात्याकडे तो अहवाल पडलेला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना दिली आहे आणि मुख्य सचिव आहे त्यांना सुद्धा आम्ही नोटीस दिली आहे. त्यांनी त्याचा कॉग्निजन्स घ्यावा आणि कारवाई करावी. यानंतर आम्हाला कोर्टामध्ये हे संपूर्ण प्रकरण न्यावं लागेल. सर, हा सगळा प्रकार ज्यावेळेस झाला, लेटर बॉम्ब म्हणून हे सगळ्या प्रकार समोर आला, 1400 पानाचा चांदीवाल आयोगाचा अहवाल देखील आला. नेमकी काय कारण असावी अहवाल सरकार समोर आणत नाही, एक मूळ प्रश्न. आणि दुसरा, शॉर्ट मध्ये अहवालात नेमकी काय माहिती आहे, जर तुम्ही आमच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचली तर ती जनतेला कळेल. मी अजून अहवाल पाहतो नाही. मी वर्तमानपत्रामध्ये अहवाल जेव्हा जस्टिस चांदीवाल साहेबांनी राज्य शासनाला दिला, तो देताना राज्य शासनातर्फे जे काही मीडियाला ब्रिफिंग झालं त्या ब्रिफिंग मध्ये असं माझ्या बातम्यात आलं की अनिल देशमुखांना त्या अहवालामध्ये क्लीन चिट देण्यात आलेली आहे. पेपरमध्ये बातम्या आल्या, पेपरमध्ये ज्या बातम्या आल्या होत्या त्याच्यामध्ये सोबत जोडलेले आणि त्या वर्तमानपत्राची बातम्या आहे, लोकसत्तेला आहे, महाराष्ट्र टाइम्सला आहे, टाइम्स ऑफ इंडियाला आहे, सगळ्या वर्तमानपत्रामध्ये या. त्याच्यामुळे माझी जे काही असेल, जे काही 1400 पानाच्या अहवाल मध्ये असेल, ज्यांचे स्टेटमेंट असेल ते सगळं जनतेसमोर येईल ना. म्हणजे माझ्या चौकशीचा अहवाल मी स्वतः आग्रह करतोय
राज्य शासन तो स्वतः जनतेसमोर ठेवायला पाहिजे. त्यांचा प्रश्न असा आहे की तो दाबून त्याच्या त्याच्या मागचं काय कारण? आता त्याच्या मागचं कारण बहुतेक त्या अहवालामध्ये माझ्याबद्दल क्लीन चिट दिली असणार असं माझ्या कानावर आहे. त्याच्यामध्ये अनिल देशमुख कुठेही दोषी नाही हे अहवालामध्ये आहे असावं. नाही तर राज्य शासनाला अहवाल द्यायला काही हरकत नाही. ही सगळी क्रोनॉलॉजी मधल्या काळात असं होतं की परमवीर सिंग यांनी केलेले आरोप ते अशी गोष्ट कळती की अशा पद्धतीने समजते या बेसिसवरती केलेले होते अशा काही गोष्टी बाहेर आल्या. त्यामुळे तुम्ही याचा आरोप केलेला आहे का त्यामुळे तुमच्यावरती त्याच्यामध्ये माझ्या विरुद्ध जर काही असेल तर ते सुद्धा जनतेसमोर यायला पाहिजे. माझी मागणी माझ्या विरुद्ध असेल ते यायला पाहिजे. आणि त्या अहवालाचं शेवटी निष्कर्ष काय फाइंडिंग आहे. 11 महिने अहवाल 1400 पानामध्ये काहीतरी निष्कर्ष असेल आणि माझ्या चौकशीचा अहवाल मी मागे करतोय. माझी 11 महिने चौकशी झाली. जस्टिस चांदीवाल साहेबांनी चौकशी केली. कोर्टाने सगळ्यांचे स्टेटमेंट घेतले. जून 2022 मध्ये अहवाल सादर करण्यात आला. ऑगस्ट मध्ये सरकार बदललं. नेमकं काय एवढा विलंब का लागला? उद्धव ठाकरे सरकारकडे अहवाल सादर केला त्यांना का नाही? अहवाल हा अधिवेशनामध्ये सादर होतो. त्या दरम्यान अधिवेशन झालं नाही. कोणताही अहवाल हा टेबल करावा लागतो. जेव्हा आमचं अधिवेशन होतं तिथे टेबल करावा लागतो विथ ATR ऍक्शन टेकन रिपोर्ट. त्या मधल्या काळामध्ये आणि कसं अहवाल सादर केल्यानंतर महिन्यात सरकार पडण्याची प्रक्रिया चालू झाली ना. आमचे आमदार कुठे कुठे गुवाहाटी सगळे आमदार त्या सगळ्या धावपळीत होते. पण आता या सरकारकडे 3 वर्षापासून गृह खात्याकडे अहवाल पडलेला आहे. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे सगळ्यामध्ये मधल्या काळात बहुतेक दिलीप वळसे पाटलांनी अहवाल सीएमकडे सुपूर्द केला अशा संदर्भातली प्राथमिक माहिती होती. आता दिलीप वळसे पाटील यांचं कॅरेक्टर इतके या सगळ्यामध्ये इंटरेस्टिंग होऊन जातं की तुमच्या आता गृहमंत्रालयाची धुरा त्यांनी सांभाळली. त्यानंतर ज्यावेळी सरकार पडलं त्यावेळी गृहमंत्री तेच होते आणि त्यावेळी त्यांचं असं म्हणणं होतं की इंटेलिजन्स किंवा या सगळ्यामधून इतक्या मोठ्या हालचाली होत्या याची मला कोणती माहिती चालेल होती. तेच दिलीप वळसे पाटील आज अजितदादांसोबत जातात आणि त्यांना अगदी इकडे सहकार खातं मिळतं, कामगार खातं वगैरे सगळं मिळतं. आता एकेकाचं तुमचं सहकार्य आहेत. या गोष्टी कशा बघायच्या? न्यायाधीशांनी सबमिट केलेला आहे. त्याच्यासोबत सोबत आहे ते पण न्यायाधीशांनी सबमिट केलेला आहे. प्रश्न असा आहे सर सरकारला मी असं म्हणतो की दिलीप वळसे पाटलांच्या या सगळ्यामध्ये नक्की कसं दिलीप वळसे पाटला थोडा सगळ्यात थोडा सरकारला विचारतो माझ्या विरुद्ध चौकशी अहवाल जनतेसमोर केव्हा आणणार? साधा प्रश्न आहे ना. माझ्यावरच्या आरोपाची चौकशी झाली ना. मग माझ्यावरच्या आरोपाची चौकशी झाली तो अहवाल या सरकारने का दडवून ठेवला? का दडवण्याचा मागचा उद्देश आहे त्यांचा? या 3 जणांना आपण जी नोटीस पाठवलेली आहे आता या नोटीस मध्ये आपण नेमका काय उल्लेख करतो? त्याच्यावर तेच सांगितलंय मी क्रोनॉलॉजी दिली आहे की हा अहवाल केव्हा सादर झाला, त्याच्यानंतर कसं सरकार गडगडायला लागलं, मधल्या काळामध्ये अधिवेशन झालं नाही आणि आता 3 वर्षामध्ये सातत्याने जे काही 5-6 अधिवेशन झाले त्या प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला या अहवाल जनतेसमोर येऊ द्या. सरकार हा जस्टिस चांदीवाल अहवाल माझ्या विरुद्धच्या चौकशीचा का जनतेसमोर देत नाही आम्हाला प्रश्न आहे. त्याच्यामुळे माझी विनंती राहील की राज्य सरकार गडगडायला लागलं, मधल्या काळामध्ये अधिवेशन झालं नाही आणि आता 3 वर्षामध्ये सातत्याने जे काही 5-6 अधिवेशन झाले त्या प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला या अहवाल जनतेसमोर येऊ द्या. सरकार हा जस्टिस चांदीवाल अहवाल माझ्या विरुद्धच्या चौकशीचा का जनतेसमोर देत नाही आम्हाला प्रश्न आहे. त्याच्यामुळे माझी विनंती राहील की राज्य शासनाने चांदीवाल अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर आणावा जेणेकरून लोकांना सुद्धा माहीत पडेल की माझ्यावर झालेल्या आरोपामध्ये दूध का दूध पाणी का लोकांना माहीत पडलं पाहिजे. सर एक प्रश्न असा उद्भूत होतो की एखादी समिती राज्य सरकार किंवा स्थापली जाते तर असं सरकारला काही बंधनकारक असतं की एवढ्या दिवसात हा अहवाल जनतेसमोर असे काही बंधनं आहेत? कायदा काय सांगतो? कायद्यात बंधन आहे. कायद्याने लवकरात लवकर सादर झाल्यानंतर त्यांना कोणताही अहवाल सादर झाल्यानंतर लवकरात लवकर तो त्यांनी टेबल केला पाहिजे आणि जनतेसमोर आणला पाहिजे. आता म्हणजे जेवढे अहवाल सादर झाले याच पद्धतीने झाले त्यांना सादर करावाच लागतो. पण हा अहवाल सरकारने दडवून ठेवलेला आहे. निवडणुकीच्या तोंडावरती हा अहवाल खरंच समोर येईल असं तुम्हाला वाटतं? म्हणून तुम्ही आता कोर्टात चालू शेवटी आता मी सरकारच्या मागे लागून थकलो. त्यांना विनंती करून थकलो की जस्टिस चांदीवालचा माझ्या विरुद्धचा चौकशी अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर आणावा.
लेखी मागणी केलेली आहे त्यांनी जवळपास 4 वेळा की अहवाल सादर करा, मला द्या कॉपी. आता साधी गोष्ट आहे की ज्यांच्या विरुद्ध अहवाल आहे, ज्यांच्या संदर्भातला आहे, त्या कारणासाठी त्यांना कारागृहात सुद्धा ठेवलं, त्रास दिला. न्यायालयाने सांगितलं, म्हणजे नोटीसमध्ये आम्ही पॅरेग्राफ पूर्ण कॉपी पेस्ट केलेला आहे उच्च न्यायालयाचा. त्यांनी सांगितलं की तुम्ही कोणताच भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाही, म्हणजे 1,000 रुपयाचा भ्रष्टाचार तरी दाखवा, ते सुद्धा दाखवू शकले नाही. आणि कोर्टाने ते नमूद केलेलं आहे. त्यामुळे ते सगळं आम्ही पॅरेग्राफ तसा तसा त्या नोटीसमध्ये दिलाय की सरकारने त्यांचे कायदेविषयक सल्लागार कोणी असतील त्यांना ते जजमेंट वाचायला द्यावं, त्यांचं म्हणणं घ्यावं काय आहे ते. त्याच्यामध्ये स्पष्टपणे कोर्टाने सांगितलेलं आहे. म्हणजे एकीकडे कोर्टाने सांगितलं की त्यांनी तुम्ही म्हणता त्या प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही. दुसरीकडे जर चांदीवाल आयोगामध्ये तसं असेल तर मग या विषयाचं मुद्दाम ते दडवून ठेवून अहवाल राजकारण करण्याचा कोणालाच अधिकार नाही. आणि दुसरी गोष्ट, माझ्या विरुद्ध 100 कोटीचा आरोप झाला. ईडीने जेव्हा चार्जशीट दाखल केली हायकोर्टात, तेव्हा तो 100 कोटीचा आरोप 1,71 लाखाचा. किती आरोप 100 कोटीचा, आणि ईडीने 7-8 महिने चौकशी करून चार्जशीट दाखल केली 1,71 लाखाची. दुसरी गोष्ट की चांदीवालच्या कोर्टामध्ये माझ्यावर आरोप कोणी केला? परमवीर सिंग. माझ्यावर आरोप कोणी केला? सचिन वाजे. याला करायला कोणी लावलं? देवेंद्र फडणवीसनी. दोघांनाही. पण हे आरोप केल्यानंतर जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये जेव्हा परमवीर सिंगला बोलावलं, त्याला पहिला समन्स पाठवला, तो आला नाही. दुसरा पाठवला, परमवीर सिंग आले नाही. तिसरा पाठवला, त्याने 6 समन्स पाठवले त्याला. परमवीर सिंगला 6 समन्स कोर्टाने पाठवून सुद्धा ते माझ्या विरुद्ध स्टेटमेंट द्यायला कोर्टामध्ये हजर झाले नाही. शेवटी कोर्टाने परमवीर सिंगचा पकड वॉरंट काढला, अरेस्ट वॉरंट काढला. ते परमवीर सिंग परदेशात पळून गेले आणि तिथून त्यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून, ऍफिडेव्हिटच्या माध्यमातून हायकोर्टामध्ये, जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये त्यांनी ऍफिडेव्हिट दिलं की मी अनिल देशमुखवर जे आरोप केले त्या आरोपामध्ये कोणतेही तथ्य नाही, त्या आरोपाचे माझ्याकडे कोणतेही पुरावे नाही, आणि हे जे मी आरोप अनिल देशमुखवर केले हे ऐक्यू माहितीच्या आधारावर केले, असं त्यांचं ऍफिडेव्हिट जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये त्यांनी ज्यांनी लेटर बॉम्ब टाकला त्यांनी जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट दिलं की माझ्याकडे कोणतेही पुरावे नाही. सर, प्रश्न थोडा पॉलिटिकल होईल पण विचारणं गरजेचं आहे. अनिल देशमुख जर आज सत्तेत असते अजित पवारांसोबत तर चित्र वेगळं असतं का? अहवाल समोर आला असतं कसं वाटतं तुम्हाला? अनिल देशमुखांना सत्तेत घ्यायचा 3 वर्षापूर्वी यांनी प्रयत्न केला. मला सांगितलं होतं त्यांनी की हे ऍफिडेव्हिट करून द्या तुमच्या उद्धवजी ठाकरेच्या विरुद्ध, आदित्य ठाकरे विरुद्ध, अजित पवारांविरुद्ध, अनिल परबच्या विरुद्ध. 3 वर्षापूर्वी गोष्ट सांगतो. 3 वर्षापूर्वी जर मी ऍफिडेव्हिट करून दिलं असतं, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे, देवेंद्र फडणवीसनी माझ्याकडे एक त्याचा अतिशय जवळचा माणूस पाठवला. त्यांनी माणूस पाठवून त्यांनी त्या समित कदम, त्याचा अतिशय जवळचा मित्र देवेंद्र फडणवीसचा, ते समित कदम माझ्याकडे आले. त्यांनी माझं देवेंद्र फडणवीसशी बोलणं करून दिलं आणि त्यांनी सांगितलं की अनिल देशमुख साहेब, तुमचा या संपूर्ण प्रकरणामध्ये काही दोष नाही, आम्ही तुम्हाला मदत करतो. देवेंद्र फडणवीस बोलले माझ्याशी. 2 दिवसांनी त्यांनी एक एनव्हलप माझ्याकडे पाठवलं, सील्ड एनव्हलप. त्या सील्ड एनव्हलप मध्ये कोणावर कोणते आरोप करायचे, उद्धव ठाकरेवर मी ऍफिडेव्हिट करून द्यायचं, आरोप मी खोटा आरोप उद्धव ठाकरेवर करायचा की उद्धव ठाकरे यांनी मला गृहमंत्री म्हणून बोलावलं त्यांच्या वरच्या बंगल्यावर आणि सांगितलं की अनिल देशमुख, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, तुम्ही मला 300 कोटी रुपये जमा करून द्या, असं मी खोटा आरोप उद्धव ठाकरेवर करायचा, असं मी ऍफिडेव्हिट करून द्यायचं. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी दिशा सॅली यांवर रेप केला आणि तिला बाल्कनीतून ढकलून दिलं, असं मी ऍफिडेव्हिट करायचं, असं आदित्य ठाकरे मी खोटा आरोप लावायचं, हे ऍफिडेव्हिट करून द्यायचं. अशा पद्धतीनं मला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी ऍफिडेव्हिट 3 वर्षापूर्वी करून द्यायला सांगितलं. मी त्यांना सांगितलं की अशा पद्धतीनं अनिल देशमुख कोणावर खोटे आरोप करणार नाही, तुम्हाला जी कारवाई करायची माझ्या ती करा. मी ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे ऍफिडेव्हिट करण्यासाठी 3 वर्षापूर्वी नकार दिला, त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर सीबीआयची पहिली रेड झाली. सीबीआय वरून एक महत्वाचं, रिसेंटली परत सीबीआय तुमच्या नवीन एका प्रोबमध्ये आज आपला विषय आहे. तर त्याच अनुषंगाने प्रश्न आहे, कारण की इथे पुण्यातल्या कोर्टामध्ये एक ऍफिडेव्हिट सादर केले सीबीआयने, पुरावा सादर केलाय. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की जळगाव मधल्या मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संस्थेमधल्या वादातून तुम्ही
गिरीश महाजनांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी तत्कालीन ग्रामीण पोलीस अधीक्षक अरुण मुंडे यांच्यावरती दबाव लावला असं इथल्या विशेष मोठा न्यायालयात सीबीआयने म्हटलेलं आहे. त्याच्यावरती तुमची काय असं आहे की 4 वर्षापूर्वीची केस आता देवेंद्र फडणवीस यांनी परत काढली. 4 वर्षापूर्वी मी गृहमंत्री असताना जळगावच्या एका प्रकरणामध्ये मी काही भारतीय जनता पार्टीच्या की उद्धव ठाकरे यांनी मला गृहमंत्री म्हणून बोलावलं त्यांच्या वरच्या बंगल्यावर आणि सांगितलं की अनिल देशमुख मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तुम्ही मला 300 कोटी रुपये जमा करून द्या, असं मी खोटा आरोप उद्धव ठाकरेवर करायचा असं मी ऍफिडेव्हिट करून द्यायचं. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी दिशा सॅलियांवर रेप केला आणि तिला बाल्कनीतून ढकलून दिलं असं मी ऍफिडेव्हिट करायचं, असं आदित्य ठाकरे मी खोटा आरोप लावायचं हे ऍफिडेव्हिट करून द्यायचं. अशा पद्धतीनं मला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी ऍफिडेव्हिट 3 वर्षापूर्वी करून द्यायला सांगितलं. मी त्यांना सांगितलं की अशा पद्धतीनं अनिल देशमुख कोणावर खोटे आरोप करणार नाही, तुम्हाला जी कारवाई करायची माझ्या विनंती करा. मी ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे ऍफिडेव्हिट करण्यासाठी 3 वर्षापूर्वी नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर सीबीआयची पहिली रेड झाली. सीबीआय वरून एक महत्वाचं रिसेंटली परत सीबीआय तुमच्या नवीन एका प्रोबमध्ये आज आपला विषय आहे. तर त्याच अनुषंगाने प्रश्न आहे कारण की इथे पुण्यातल्या कोर्टामध्ये एक ऍफिडेव्हिट सादर केले सीबीआयने पुरावा सादर केलाय. त्याच्यामध्ये असं म्हटलं की जळगाव मधल्या मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संस्थेमधल्या वादातून तुम्ही गिरीश महाजनांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी तत्कालीन ग्रामीण पोलीस अधीक्षक अरुण मुंडे यांच्यावरती दबाव लावला असं इथल्या विशेष मोठा न्यायालयात सीबीआयने म्हटलेलं आहे. त्याच्यावरती तुमची काय आहे की 4 वर्षापूर्वीची केस आता देवेंद्र फडणवीस यांनी परत काढली. 4 वर्षापूर्वी मी गृहमंत्री असताना जळगावच्या एका प्रकरणामध्ये मी काही भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या नेत्यावर कारवाई करण्यासाठी दबाव टाकला होता असं त्यांचा माझ्यावर आरोप आहे. त्यांनी त्याची चौकशी करावी. असा कोणताही दबाव मी कोणत्याही अधिकाऱ्यावर टाकला नाही आणि टाकायचा प्रश्न नाही. सर त्याच अनुषंगाने पुण्यात एक IPS वर पण गुन्हा दाखल झाला म्हणजे तेच रिलेटेड दाखवून मला काही कल्पना नाही. सर वेगळे प्रश्न घ्यायचे होते. एक फक्त थोडेसे 2-3 वेगळे प्रश्न होते. राजकीय असं मुख्य निवडणूक आयोगानं एक पत्र लिहिलं राज्याच्या मुख्य सचिवांना. त्यात नाराजी अशी व्यक्त केली आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत, ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रोसेस असते याचा एक अहवाल तुम्हाला मागवला होता गेल्या 3 महिन्यापासून, पण तुम्ही तो अहवाल मुख्य निवडणूक आयोगाला दिला नाहीये. त्यावरून नाराजी व्यक्त केली गेली आहे मुख्य निवडणूक आयोगाकडून राज्याच्या सचिवांना. बरोबर ना. काही या सरकारच्या अतिशय जवळचे अधिकारी ज्यांची मदत त्यांना निवडणुकीमध्ये होऊ शकते या सरकारला, भारतीय जनता पार्टीच्या सरकारला, अशा अधिकाऱ्यांची त्यांना सरकारला बदली करायची नाही. त्या जिल्ह्यात त्यांना बाहेर पाठवायचं नाही कारण की तो अधिकारी तिथे राहिला तर त्यांना निवडणुकीमध्ये मदत होऊ शकते असा त्यांचा समज आहे. त्याच्यामुळे इलेक्शन कमिशननी अहवाल मागितला होता की या पद्धतीचे जे काही नियम आहेत, एखाद्या अधिकाऱ्याला 3 वर्षाच्या वरती त्या जिल्ह्यात झाले त्याला बदलावं लागतं, डिव्हिजन मध्ये 6 वर्ष जे काही नियम असेल, पण तशा पद्धतीचा अहवाल त्यांनी पाठवून त्या पद्धतीच्या बदल्या करायला पाहिजे होत्या राज्य शासनाने. पण अशा पद्धतीच्या बदल्या राज्य शासनाने न केल्यामुळे इलेक्शन कमिशन त्यावर नाराज झाली. त्या पद्धतीचं त्यांनी चीफ सेक्रेटरीना पत्र लिहिलं हे माझ्या ऐकण्यात आलेलं आहे. सर रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावर हटवा असं थेट काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं. तुम्हालाही असं काही वाटतं की अशी काही स्थिती उद्भवली आहे आमच्यात? बिलकुल उद्भवली आहे. रश्मी शुक्ला जेव्हा इंटेलिजन्स डायरेक्टर होत्या, इंटेलिजन्स कमिशनर होत्या, त्या इंटेलिजन्स कमिशनर असताना 2019च्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी काही काँग्रेस नेत्याचे, काही शिवसेनेच्या नेत्याचे, काही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन टॅप केले भारतीय जनता पार्टीला मदत करायला आणि त्याबद्दलची तक्रार नाना पटोले काँग्रेसचे अध्यक्ष यांनी केली, त्याबद्दलची तक्रार संजय राऊत यांनी केली, त्याबद्दलची तक्रार नवाब मलिक यांनी त्यावेळेस केली. आणि मी जेव्हा गृहमंत्री होतो तेव्हा फोन टॅपिंगच्या प्रकरणामध्ये मीच त्याची इन्क्वायरी लावली होती की हे फोन टॅपिंगचं जे प्रकरण आहे याची इन्क्वायरी झाली पाहिजे.
पण हे नवीन सरकार आल्यामुळे ती इन्क्वायरी आता थंड बसल्यात आहे. त्याच्यामुळे नाना पटोलेंनी जो आरोप केलेला आहे त्याच्यामध्ये 100% सत्यता आहे. सर, अक्षय शिंदेच्या एन्काउंटर आता सध्या चर्चेचा विषय आहे. तुम्ही गृहमंत्री राहिलेला आहात. संपूर्ण या केसकडे माजी गृहमंत्री म्हणून तुम्ही कसं बघताय? कसं आहे की बदलापूरची जी घटना झाली अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो आणि ज्या शाळेमध्ये अत्याचार होतो ती शाळा एका भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याची बापट आपटे ती शाळा एका भारतीय जनता पार्टीच्या आपटे नावांच्या एका व्यक्तीची असल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये 4-5 दिवस हे प्रकरण झाल्यानंतर हे प्रकरण लोकांपर्यंत जाऊ नये या दृष्टीने प्रयत्न झाला. पण हळूहळू जेव्हा हे प्रकरण लोकांपर्यंत गेलं, आई वडील जेव्हा FIR दाखल करायला बदलापूर पोलीस स्टेशनला गेले त्यावेळेस सुद्धा राज्य शासनाच्या दबावाखाली 13 तास त्या आई आणि वडिलांना पोलीस स्टेशन बाहेर बसून त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही, FIR दाखल करून घेतला. तेव्हापासून संशय सगळा येत होता की हे प्रकरण अशा पद्धतीनं राज्य शासन का दडपण्याचा प्रयत्न करते आहे. डेवनपासून ही घटना झाल्यापासून पहिले तर 4-5 दिवस लोकांसमोर हे प्रकरण येऊ दिलं नाही. त्यानंतर बदलापूर पोलीस स्टेशन मध्ये हे प्रकरण याचा FIR दाखल झाला नाही पाहिजे या दृष्टीने प्रयत्न झाला. याच्यामध्ये सर्व सुरुवातीपासून संशयास्पद संपूर्ण प्रकरण आहे. आपटेला वाचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा जवळचे जे होते आपटे जे शाळेचे मालक होते, ज्यांची शाळा होती, त्या आपटेंना वाचवण्यासाठी तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा प्रयत्न चालू आहे का? अनेक लोक याबाबतीत संशय व्यक्त करतात की या पद्धतीनं सुरुवातीपासून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे आणि आता एकाएक त्याचा एन्काउंटर केला म्हणजे सर्व पुरावे आपटेंच्या विरुद्ध नष्ट करायचे का? आता हळूहळू अनेक गोष्टी येतात की त्या ठिकाणी चाइल्ड पोर्नोग्राफीच्या बाबतीत काही प्रकरण होत होते. त्याच्यामुळे आपटे आता अजून फरक होतो आणि ज्या शाळेमध्ये अत्याचार होतो ती शाळा एका भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याची बापट आपटे ती शाळा एका भारतीय जनता पार्टीच्या आपटे नावांच्या एका व्यक्तीची असल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये 4-5 दिवस हे प्रकरण झाल्यानंतर हे प्रकरण लोकांपर्यंत जाऊ नये या दृष्टीने प्रयत्न झाला. पण हळूहळू जेव्हा हे प्रकरण लोकांपर्यंत गेलं, आई वडील जेव्हा FIR दाखल करायला बदलापूर पोलीस स्टेशनला गेले त्यावेळेस सुद्धा राज्य शासनाच्या दबावाखाली 13 तास त्या आई आणि वडिलांना पोलीस स्टेशन बाहेर बसून त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही, FIR दाखल करून घेतला. तेव्हापासून संशय सगळा येत होता की हे प्रकरण अशा पद्धतीनं राज्य शासन का दडपण्याचा प्रयत्न करते आहे. डेवनपासून ही घटना झाल्यापासून पहिले तर 4-5 दिवस लोकांसमोर हे प्रकरण येऊ दिलं नाही. त्यानंतर बदलापूर पोलीस स्टेशन मध्ये हे प्रकरण याचा FIR दाखल झाला नाही पाहिजे या दृष्टीने प्रयत्न झाला. याच्यामध्ये सर्व सुरुवातीपासून संशयास्पद संपूर्ण प्रकरण आहे. आपटेला वाचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा जवळचे जे होते आपटे जे शाळेचे मालक होते, ज्यांची शाळा होती, त्या आपटेंना वाचवण्यासाठी तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा प्रयत्न चालू आहे का? अनेक लोक याबाबतीत संशय व्यक्त करतात की या पद्धतीनं सुरुवातीपासून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे आणि आता एकाएक त्याचा एन्काउंटर केला म्हणजे सर्व पुरावे आपटेंच्या विरुद्ध नष्ट करायचे का? आता हळूहळू अनेक गोष्टी येतात की त्या ठिकाणी चाइल्ड पोर्नोग्राफीच्या बाबतीत काही प्रकरण होत होते. त्याच्यामुळे आपटे आता अजून फरार आहे. आपटेला का नाही राज्य शासनाने पकडलं? त्याचे स्टेटमेंट घ्यायला पाहिजे. म्हणजे मूळ आरोपी कोण? मूळ आरोपी हा आपटे आहे की शिंदेचं नाव अक्षय शिंदे आहे असा संशय आता त्यांनी तर अनेक ठिकाणी व्यक्त केला जाते. त्याच्यामुळे मी मागणी केली आहे की या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. त्यामध्ये न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. एखाद्या रिटायर्ड हायकोर्ट जजच्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे. तेव्हा या प्रकरणाला न्याय मिळू शकेल. आपटेला वाचवण्यासाठी राज्य शासन या पद्धतीनं का प्रयत्न करते हा माझा सवाल आहे राज्य शासनाला. सर, गृहमंत्री म्हणून तुम्ही ज्यावेळेस पदावर होतात अनेक गोष्टी त्या दरम्यान लढल्यात, कोविड सारख्या किंवा तुमच्या झालेल्या आरोपाच्या. महाराष्ट्राला ते ऐकायचे तुमच्या डायरी ऑफ होम मिनिस्टर मधून
कधी ते पुस्तक येणार आहे आणि काय खुलासे केलेत तुम्ही असं काय? मी पहिल्यांदा ऐकलं तर काही पुस्तक लिहितं. हो सर. सर महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाबाबत नेमका कधी निर्णय होणार त्याच्याविषयी? आतापर्यंत आमच्या 3 बैठका झाल्यात. आता 4थी बैठक 30 तारखेला आणि 1 तारखेला आमची महाविकास आघाडीची आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्रपक्ष बहुतेक 125-130 जागेवर आता निर्णय झालेला आहे. उर्वरित जागेवर आता लवकरात लवकर पुढच्या बैठकीमध्ये निर्णय होईल. नवीन सरकार पाहायला मिळेल. 100% महाविकास आघाडीचं सरकार 2 महिन्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल एवढं मी ते सांगू इच्छितो. मुख्यमंत्री कोण असेल? मुख्यमंत्री माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय राहुल गांधी जे ठरवतील हे तिन्ही नेते ज्या पक्षाचा मुख्यमंत्री करत आहेत ते ठरवतील ते नाव मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला दिसेल. 80% स्ट्राईक होता पक्षाचा. 8 खासदार निवडून आले. महाविकास आघाडी म्हणून किती आमदार तुम्ही खरं तर हे करताय की एवढे आमदार आमच्या काही संख्या कॅल्क्युलेशन? 180च्या जवळपास. आता आकडा घेऊन ठेवा, ती तारीख घेऊन ठेवा. गृहमंत्री व्हायला आवडेल अनिल देशमुखांना पुन्हा एकदा सरकार आलं तर? पहिले निवडणूक लढवावं लागतं, मग निवडून यावं लागतं, मग पुढच्या ठीक आहे. येस. थँक्यू.